चोराची संगे क्रमिता पैपंथ, ठकबुनी घात करतील. काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्था शिरी घेतोच मूर्ख. बांधुनिया शिळा पोहू जाता, सिंधू पावे मतिमंदू मृत्यू शीघ्र. देह गेह भ्रांती सांडोनिया, द्यावे साधन करावे शुद्ध मार्गे. ज्ञानदेव म्हणे तरीच साधेल, नाही तरी चळेल मध्यभागी. काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्था शिरी घेतोच मूर्ख. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. चोराची संगे क्रमिता पैपंथ, ठकबुनी घात करतील. काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्था शिरी घेतोच मूर्ख. प्रस्तुत कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग. माऊली महाविष्णू संत सम्राट विश्व वंदे ज्ञान यांचे शिरोमणी योग्याची माऊली साधकाचे मैबाप अलंकापूर पीठाधीश्वर विश्व वंदे ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांच्या गाथ्यातील 6 चरणाचा जीवनामध्ये कुसंगतीनं झालेलं पतन सांगणारा हा अभंग आजच्या कीर्तन सेवेकरता घेतला. विठ्ठल या अभंगामध्ये ज्ञानोबराय चोराची संगती करू नका असं सांगतात. अभंगाचं पहिलं चरण. विठ्ठल विठ्ठल चोर नेमकी कोणती आहेत? अभंगाचं दुसरं चरण. जीव या संसारात कशा पद्धतीनं डुबतो, अभंगाचं तिसरं दृष्टांतक उदाहरण देऊन ज्ञानोबराय प्रतिपादन करतात आणि सिद्धांत चौथ्या चरणात ठेवतात. शेवटी ज्ञानोबराय सांगतात की बाबांनो, या संसाराच्या मध्ये तुम्ही जर येऊन फसलात तर तुम्हाला मरावं लागेल. इथे फक्त शुद्ध साधन करा, सत्संगती करा आणि जीवनाचं कल्याण करा. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार. पवित्र पावन पुनीत आपल्या मूर्तीनगरामध्ये गेल्या 31 वर्षापासून हा ज्ञानयज्ञ संपन्न होतो. वैकुंठवासी सद्गुरू गुरुराम गुरु भगवान बाबा भीमसिंग बाबा यांच्या असीम कृपेने विद्यमान नामदेव महाराज शास्त्री यांच्या प्रेरणेने, चारठणकर बाबांच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्या ग्रामस्थाच्या सहकार्याने हा ज्ञानयज्ञ संपन्न होतो. आणि या ज्ञानयज्ञामध्ये अतिशय सुंदर असं गाथापारायण, गाथामूर्ती महादेव महाराज इळतकर यांच्या श्रीमुखातून गाथापारायण संपन्न होतं. आणि त्याच्यातली रोजची
कीर्तन सेवा. कालपर्यंत बहुधा यजमान होते, आजपासून यजमान थोडे थकीत आहेत आमच्यासाठी. सगळ्या सार्वजनिक महाराज आहेत आज. जरा मोठा महाराज आला की एकट्याला झापत नाही, मग सगळ्या गावाला झापावं लागतं. असंही असेल काहीतरी. हां हां असं हां सगळं गाव आहे. आणि अतिशय सुंदर पंचक्रोशीतील सगळी, गावातील सगळी दिग्गज रथी महारथी गुणवान मंडळी. इंद्रासारखे मृदंग, सुंदर मृदंग वादक. काय नावे? कृष्णा महाराज पांचाळ. आमच्यासोबत असणारे गायनाचार्य संगीत विशारद ज्ञानेश्वर महाराज कदम आज आवर्जून उपस्थित झालेत आपल्या नगरामध्ये. आमचे परम मित्र या ठिकाणी स्वामीजी हे आज आवर्जून उपस्थित आहेत. वेणेकरी महाराज, दोन्ही चोपदार, आपण सर्व बसलेली तमाम भाविक मंडळी. माईबापांनो, जीवन हे अतिशय मौल्यवान आहे. जीवनाचा प्रत्येक क्षण भगवत कार्यामध्ये खर्ची घालावा. ऐसा बना दे प्रभु जीवन मेरा. मंडप खूप छान आहे, साऊंड सिस्टम त्याच्यापेक्षा छान आहे. वा ऑपरेटर भाऊ, खूप सुंदर. विको देत जा. ऐसा बना दे प्रभु जीवन तेरा, हर पल में हो, पल पल में हो सुमिरन तेरा. ऐसा बना दे प्रभु जीवन मेरा. हे प्रभू, असं आमचं जीवन बनवा की प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक क्षणाक्षणाला तुमचं स्मरण व्हावं, तुमची आठवणी यावी, तुमची विस्मृती एक अर्धक्षणही होऊ नये. अर्धक्षणही. रस की धार बहे तन मन में, अनुपम प्रेम जगे जीवन में. तेरी ही याद ना बिसरे एक पल, अरे तेरी ही याद ना बिसरे एक पल. मुझे ऐसा मस्त बनाना कन्हैया, ऐसी तान सुना. हो हो, हे प्रभू, आम्हाला तुझी विस्मृती होऊ नये. प्रत्येक क्षण आयुष्याचा भगवत चिंतनामध्ये गेला पाहिजे, प्रत्येक क्षण. परंतु आमच्या जीवनातला प्रत्येक क्षण भगवत चिंतनात जात नाहीये. आमचा टवाळ्या मारण्यात जातो, आमचा गप्पा मारण्यात जातो, सटाक्या मारण्यात जातो, संसारिक व्यावहारिक दिनचर्येमध्ये निघून जातो, घरग्रस्तीच्या कामाधामामध्ये निघून जातो. भगवत कार्यामध्ये, भगवत सेवामध्ये, चिंतनामध्ये, श्रवणामध्ये, स्मरणामध्ये, कीर्तनामध्ये आमचा काळ नाही जात. साया करेसे प्रपंच दिननेसे, साया करसे प्रपंच दिननेसे, साया करसे प्रपंच दिननेसे, साया करसे प्रपंच दिननेसे, साया करसे प्रपंच दिननेसे, साया
हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे ओ सायस करसी प्रपंच दिननेसी हरिसी ना भजसी कवण्या गुणे ओ हरिसी ना भजसी कवण्या गुणे सायस करसी प्रपंच हरिसी ना भजसी कवण्या गुणे हरिसी ना भजसी दैव लागतं हो भगवत भक्तीचं, भगवत कार्याचं, भगवत चिंतनाचं. दैवात असल्याशिवाय, प्रारब्धात असल्याशिवाय ते मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल. प्रपंच सायासानं व्यक्ती करतो, परमार्थ सायासानं अट्टहासानं नाही करत. परमार्थामध्ये कोणी बोललेलं सहन होत नाही. परमार्थामध्ये थोडाही त्रास झाला तरी सहन होत नाहीये. व्यक्ती परमार्थ सोडून बाजूला जातो. भक्तीमध्ये ह्या सगळ्या काही गोष्टीही आहेत. भक्ती करणारे आपण सगळीच मंडळी आहे. अभंगाची भूमिका लक्षात घ्या. भक्तीमध्ये आपण सगळे अग्रेसर आहोत, परंतु भक्तीचं निजध्येय परमात्म्यापासून कोसो दूर आहोत. अजून आपण ईश्वरापासून कोसो दूर आहोत. तो जगाचा मालक परमात्मा तुम्हा आम्हाला हृदयामध्ये साठवायचा आहे. तेव्हा आपली भक्ती पुष्टी होईल. भक्तीची पुष्टी, भक्तीची पूर्णाहुती होईल. हा, कुणाकुणाच्या हृदयात देव आठवल्या जातो? वरती हात करा बरं, लाजू नका. ऐ पप्याची माय, कुणाकुणाच्या हृदयामध्ये देव आठवतो? पप्या आठवतो, पप्याचा बाप आठवतो, पण देव नाही आठवत. एवढं सोपं नाहीये. त्याच्यासाठी इंद्रियाचं मर्दन करावं लागतं. इंद्रिय भोगून भगवत दर्शन एवढं सहज आहे का हो? रात्रंदिवस डोळ्यांनी सुख घेतो, कानानं सुख घेतो, मुखानं सुख घेतो, त्वचेनं सुख घेतो, हातानं सुख घेतो, पायानं सुख घेतो. 10 इंद्रिय भोगाकरता लावलेली आहेत आणि भगवत चिंतनामध्ये विचारतो देव भेटत नाही आपल्याला. कसा भेटणार आहे? कसा भेटणार आहे? खेलना पड़ता है इंद्रियों से, खेलना पड़ता है इंद्रियों से, भक्ति इतनी भी सस्ती नहीं है. जरा वरती हात करा. ज्याला ज्याला आहे त्यांनी त्यांनीच करा, ज्याला नाही त्याने खाली करा. मन के मंदिर में प्रभु को बसाना, मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर एक के बस की नहीं है. खेलना पड़ता है इंद्रियों से, भक्ति इतनी भी सस्ती नहीं है. हाथ उठाइए दोनों हाथ. हरि को बसाना,
में प्रभु को बसाना, बांधकर एक खेलना पड़ता है जिंदगी से, भगत इतने दे सकती नहीं। प्रेम मीरा ने मोहन पिलारा, पीना पड़ा विष का प्याला। प्रेम मीरा ने मोहन पे डाला, बिना पड़े उसको विष का प्याला। देखिए मैया, भक्ति करना इतनी सहज है नहीं। मेरे ठाकुर की भक्ति करना है तो कभी कभी वीख को ही अमृत देखकर पीना पड़ जाता है। संत मीराबाई, मातानो, संत मीराबाई ठाकूरजीची भक्ती करत होता। लोक बावरी म्हणायला लागले, पागल म्हणायला लागले, वेडी म्हणायला लागले, घरची लोक नाव ठेवायला लागली, कुलघातणी म्हणायला लागले। लोक लाज त्याग करून संत मीराबाई कृष्ण नामामध्ये गर्क झाल्या। आम्हाला टाळी वाजवा म्हटलं तर लाज वाटते, मोठी अवघड समस्या आहे। मीराबाई पग घुंगरू बांध मीरा नाची, पायामध्ये घुंगरू बांधून मीराबाई नाचत होता। राणाने विष दिलं, सेवक घेऊन आला, महारानी जी ये भगवान के चरणों का अमृत है, पीजिए। भक्ती मध्ये मोठ्या मोठ्या परीक्षा होतात। मीराबाईनं अमृत पकडलं, विष होत ते विष, अमृत म्हणून प्राशन केलं भगवंताचं चरणामृत। प्रेम मीरा ने मोहन पिलारा, पीना पड़ा उसको विष का प्याला। प्रेम मीरा ने मोहन से डाला, बिना पड़े उसको विष का प्याला। शब तलक ममता है जिंदगी से, जब तलक ममता है जिंदगी से, उसकी रहमत बरसती नहीं है। मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर एक के बस की नहीं है। खेलना पड़ता है इंद्रियों से, भगत इतनी भी सस्ती नहीं है। मुलांनो, माझ्याकडे पहा, तुमच्या एवढा होता भक्त प्रल्हाद। ए बाळांनो, तुमच्या एवढा भक्त प्रल्हाद होता, बाप भजनात येऊ देत नव्हता, बाप कीर्तनात बसू देत नव्हता, बाप टाळी वाजू देत नव्हता। आमचे माईबाप चांगलेत, आम्हाला घेऊन येतात कीर्तन भजनामध्ये। प्रल्हादजीचे पिता भजन करू देत नव्हते, रोज नवीन संकट प्रल्हादाच्या जीवनामध्ये। भक्ती सोपी नाहीये। सर पे संकट पड़े मन ये डोले, लिपट खंबे से प्रहलाद बोले। सिर पे संकट पड़े मन ये बोले, लिपट खंबे से प्रहलाद डोले। सर पे संकट पड़े मन ये डोले, लिपट खंबे से प्रहलाद बोले। संकट पड़े मन वाले डोले, लिपटे खंबे से प्रहलाद
भक्ती का होत नाही आमच्याकडनं माहिती आहे? माया. मातानो, माया मोठी विचित्र आहे. संत कहते हैं नागिन है माया, उसने सारा जगत काट खाया. सगळ्यांना या नागिनीनं गिळलं. माया मोठी विचित्र आहे. हिच्यापासून वाचायचं असेल तर औषध आहे. राम का नाम है जिसके मन में, कृष्ण का नाम है जिसके मन में, उसको नागिन ये डसती नहीं है. ज्याच्या मुखामध्ये सतत रामाचं नाव असेल, सतत कृष्णाचं नाव असेल, सतत पांडुरंगाचं नाव असेल, त्याला मायारूपी नागिन चावत नाहीये. या मायेरूपी नागिनीपासून वाचून मग भक्ती करावी लागल. भक्ती शुद्ध होण्याकरता योग्य व्यक्तीची गरज असते. पहा, जीवनामध्ये योग्य व्यक्ती मिळणं महत्त्वाचं आहे. अयोग्य जसा व्यक्ती मिळाला तशी संगत, तसे गुण माणसाच्या आतमध्ये प्रवेश करतात. तुम्ही कोणाच्या सन्निधीमध्ये आहेत? 2 तास या मंडपामध्ये ज्याला उभं करायचंय, ज्या व्यक्तीला, आणि ज्याला तुम्हाला ऐकायचंय 2 तास, तो व्यक्ती कसा असावा त्याचंही शास्त्र आहे. एखादा व्यक्ती खूप चांगलं बोलतो म्हणून त्याला ऐकायचं, खूप अभ्यासक आहे म्हणून त्याला ऐकायचं नाही, खूप विद्वान आहे म्हणून त्याला ऐकायचं नाही. एक गुण विशेष असावा त्याच्याकडे. त्या गुणाचं नाव आहे आचार. त्या गुणाचं नाव आहे आचार. ज्या व्यक्तीचा आचार पवित्र आहे, आचार शुद्ध आहे, आचार दिव्य आहे, त्याला अथंग ऐकलं पाहिजे, त्याला पोट भरून ऐकलं पाहिजे. परिवर्तन तिथे होतं जिथे आचरण शुद्ध आहे. परिवर्तन, बदल तिथे होतो जिथे शुद्धी आहे. आमची शुद्धी होत नाही कारण सांगणाऱ्याची शुद्धी नाही आहे. माझ्याकडे जर भगवत अनुभव नाही आहे, माझ्याकडे नामनिष्ठा नाही आहे, माझ्याकडे गुरुनिष्ठा नाही आहे, माझ्याकडे तत्वनिष्ठा नाही आहे, तर समाजाला काय प्रदान करणार आहे? गुरुनिष्ठा काय, ज्ञाननिष्ठा काय, नामनिष्ठा देणार? वक्ता कसा असावा? शास्त्रांनी वक्त्याचं लक्षण करत असताना काही श्लोक दिलेत शास्त्रामध्ये. वक्ता असावा तर कसा असावा? वक्त्याचे काही गुण आहेत. सांगू पण वक्ता कसा असावा याच्या अगोदर ऐकणाराही कसा असावा हेही लक्षात आलं पाहिजे. वक्ते मोठे मोठे छान आणले हो, पण तरी काही फरक पडेना. ऐकणाऱ्यात काहीतरी फॉल्ट आहे. लोखंड गंजेल असल्यावर परीस करणार काय त्याला? वक्ता त्याच्या अगोदर श्रोता. श्रोत्याचा श्लोक ऐका. वाचो वेगम मनसः क्रोध वेगम जिह्वा वेगम मुदरोपस्थ वेगम एतान वेगान यो विषयित धीराः सर्वामपि मां पृथ्वीं सशिष्यात्. पहिली ऐकणाऱ्याची स्टेप. ऐकणारा कसा असावा? आपल्याला पहिलं ऐकणारं बनायचंय. चला सांगणारं बनवू का न बनवू, पण ऐकणारं पक्क बनवूयात. ऐकणाऱ्याचं पहिलं नियंत्रण बोलण्यावर लागतं. वाचो वेगम, वाणीवर नियंत्रण असावं लागतं. नाही तर उचलली जीभ लावली टाळूला. कोणाला कधी काय बोलावं असे फटकळ माणसं झालेत ना. कधी बोलून जातात, कुठं बोलून जातात, कोणाला बोलून जातात, त्याला कळत नाही आता या प्रसंगात बोललं पाहिजे का. कीर्तन बोलण्याचा विषय आहे का? इथे बोलल्याच्या नंतर अपराध आहे, दंड आहे, आणि त्याला प्रायश्चित्त सांगितले संतानं. कीर्तनामध्ये जर बडबड केली तर काय कीर्तनी बडबड
कसा असावा, त्याचं वाणीवर नियंत्रण असावं. आजपासून ज्याला खरं कीर्तन ऐकायचंय त्यांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. ज्ञानदेवा मौन, रात्रीचा अभंग झाला आपला. जपमाळ अंतरी धरुणी श्रीहरी. मौन थोडं स्थिर झालं पाहिजे, थोडं गप्प बसलं पाहिजे साधकानं तरी. जो परमार्थिक पथावर चालला त्यांनी मौन धरलं पाहिजे, बोललं नाही पाहिजे. वाचो वेगम. दुसरं मनावर नियंत्रण. तिसरं क्रोधावर नियंत्रण असलं पाहिजेत. मनसह क्रोध वेगम. चौथं खाण्यावर नियंत्रण. पंक्तीला फुकट मिळालं म्हणजे किती खायचं असतं. हा, एवढं खायचं असतं की एवढं. खाण्यावर नियंत्रण. काहीही पोटात नाही भरलं पाहिजेत. सात्विक भरलं पाहिजे, शुद्ध भरलं पाहिजेत, पवित्र भरलं पाहिजेत. पाचवं नियंत्रण आहे. आणि सहावं नियंत्रण आहे जनन इंद्रियावर. जनन इंद्रिय भोग करण्याकरता नाही आहेत, फक्त सृष्टीचं सर्जन करण्याकरता आहेत. गृहस्थ जीवन जरी असेल, ब्रह्मचारी संन्यासाचं सांगत नाहीये, तुम्हा सगळ्या गृहस्थांच्या बाबतीतचं जरी असेल, पुत्रस्य उत्पादने दक्षा मुक्ती साधने. लोक सगळे पुत्र उत्पत्तीच्या पाठीमागे आहेत, मुक्तीच्या साधनेच्या पाठीमागं कोण नाही शास्त्र सांगतं. हे सगळं करणं महत्त्वाचं नाही आहे, त्या जननेंद्रियावरही कंट्रोल असणं गरजेचं आहे. हे 6 कंट्रोल असतील तेव्हा तुम्ही ऐकण्याच्या स्थितीत चांगले परिपक्व झाले. आता चला, ऐकणारा वर्ग योग्य आहे. मनावर कंट्रोल आहे, क्रोधावर कंट्रोल आहे, खाण्यावर कंट्रोल आहे, बोलण्यावर कंट्रोल आहे, पोटात भरण्यावर कंट्रोल आहे, जननेंद्रियावर कंट्रोल आहे. मग पण सांगणारा कसा असावा. विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योती निष्पृहा. शास्त्र सांगतं, जो वक्ता आहे तो वक्ता शोधून कीर्तनाला उभा करावा. यूट्यूबला पाहून कधीही कीर्तनाला उभा करू नाही. त्याला कसं शोधावं, तर पहिलं त्याच्याकडे काही गुण पाहावेत. काय पाहावेत, तो विरक्त असावा. वक्ता कसा असावा, विरक्त. नाही तर 2-2 बायका आणि त्याचा पसारा आणि त्याची राडा त्याचा मोठा. विषय विरक्त जया नाही अपपर. 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 संतुष्ट सर्वदा त्वये व्यापक निर्धार. 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 संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. संतुष्ट असावा लागतो, नाही तर त्याला किती पाकिट भरा ते संतुष्ट नाही. ते गावाच्या बाहेर जाऊन फोडतं, तिकून फोन करतं, ढवळे महाराज टाका, कमी पडलंय, डिझेल नाही झालं. संतुष्ट नाहीये. व्यापक असला पाहिजे. बस अमुकच व्यक्ती आपला, बाकीचं गाव आपलं नाही असं नाही.
आणि एक व्यक्ती नाही, व्यापक दृष्टी वक्त्याची व्यापक असली पाहिजेत. कोणाला एकाला उद्देशून कीर्तन नसतं, कोणाला एकाला उद्देशून वक्ता नसतो. वक्ता हा सगळ्यासाठी असतो, सगळ्यासाठी, सर्वांचा अधिकार आहे त्याच्यावर. सामाजिक प्रॉपर्टी महाराज म्हणजे, महाराज होणं सोपं नाही. लोक लय बोलून घेते. सरकारी प्रॉपर्टीवर कोणी अधिकार गाजवतो, तसं महाराजावर कोणी दादागिरीच करतं. असू द्या, असो. संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार, विषयी विरक्त जया नाही आपपर. आपला आणि परके भाव ज्याच्या मनातून दूरच झालाय, विरक्त आहे, असा विरक्तो निष्पृह. निष्पृह, हा हा हा, निष्पृह महात्मा असा वक्ता असावा. विरक्त महात्मा वक्ता असावा. बाळांनो, हसू नका, माझ्याकडे पहा. विठ्ठल विठ्ठल विष्णू भक्तीमध्ये तत्पर असावा वैष्णव. पांडुरंगाचा निशिम भक्त असावा, रामाचा निशिम भक्त, कृष्णाचा, हे वेगळे नाही आहेत, हे सगळं एकच आहे. वैष्णव असावा. विरक्तो वैष्णवो विप्रो. विप्र म्हणजे ब्राह्मण नाही याचा अर्थ. विप्र म्हणजे ब्रह्माला जाणणारा. ब्रह्माला त्यांनी जाणलं पाहिजेत. अहम ब्रह्मास्मी अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म तत्वमसी ब्रह्म मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता. या बोधावरती जो आलेला आहे ना, त्याचं नाव आहे विप्र. विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत. त्याला वेदशास्त्राचा अध्ययन पाहिजेत. हिंदू संस्कृतीमध्ये आम्ही जन्माला आलो खरं, पण आम्हाला आमचे वेद माहिती नाही आहेत, आम्हाला आमचे शास्त्र माहिती नाही आहेत. अहो, कधी कधी ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहात लावल्या जातं, कोणी बसत नाही हो. लहान लहान लेकरं बसून देतात, आणि शहाणे शहाणे मोटरसायकलवर मस्त हिंड. त्या गाथा पारायण असतं, आपण बसत नाही आहेत. भजन असतं काकड आरतीच, आपण जाऊन बसत नाही आहेत. बसलं पाहिजे. आपल्याला कमीत कमीत ज्ञानेश्वरी कळायला पाहिजेत, गाथा कळायला पाहिजेत, वेदशास्त्र कळायला पाहिजेत. बाळांनो, किती वेद आहेत रे? 3 का 4? पक्क सांगा, किती येतं? 4. कोणते कोणते येतं? ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद. वाटाळी वाजवायला काय करता? शास्त्र किती येतं? 4 जाण 6 शास्त्री कारण 18 पुराणे. सगळ्याला पाठ आहे ना. मग शास्त्र किती येतं? कोणतं येतं? आम्हाला काय माहीत? सांगा, शास्त्र कोणतं येतं? शस्त्र माहिती आहे, शास्त्र पण माहिती पाहिजे. शस्त्रासोबत शास्त्र. 6 शास्त्र येतं, त्या 6 शास्त्राचे 6 कर्ते येतं. माहिती नाही आहे, ठीक आहे. भगवान वेदव्यासानं उत्तरमीमांसा नावाचं शास्त्र लिहिलं. जैमिनी व्यासांचे शिष्य यांनी उत्तरमीमांसा पूर्वमीमांसा नावाचं शास्त्र लिहिलं. रामदेव बाबा सगळ्याला माहिती आहेत ना. महर्षी पतंजली यांनी योगशास्त्र लिहिलं. 6 शास्त्र आहेत, त्याचे 6 कर्ते आहेत. वैशेषिक शास्त्र आहे, सांख्यशास्त्र आहे, योगशास्त्र आहे, आदी आदी ही सगळी शास्त्र आहेत. त्याचा थोडा जाणकार असावा. योगशास्त्रामध्ये काय सांगितलं, सांख्यामध्ये कपिल देवानं काय सांगितलं, कळालं पाहिजेत आपल्याला. 18 पुराण कोणते आहेत? मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम चतुष्टयम मणापलिंग कुष्काणी पुराणानी पृथक पृथक.
एका श्लोकात 18 पुराणाची नावं आहेत. आणि हे सगळा प्राथमिक अभ्यास आपल्या लेकराचा करून घेतला पाहिजेत मायबापानं. पुराण माहिती पाहिजेत, पुराण ऐकलं पाहिजेत, पुराण वाचलं पाहिजेत. ह्या सगळ्या शास्त्र पुराणाचा ज्याचा अभ्यास आहे थोडा थोडा तरी, तो वक्ता असावा. ज्याचा अभ्यासच नाहीये, ज्याला वेद माहिती नाही, वेदात काय माहिती नाही, शास्त्रात काय माहिती नाही, पुराणात काय माहिती नाही, मग ते सांगतं गावातल्या गप्पा. गावातल्या गप्पा काय लोकांना कमी माहिती आहेत का? हो, त्या काय या कीर्तनाच्या स्टेजवर सांगायच्या असतात का? नाही. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, ही मर्यादा आहे. म्हणून वक्ता हा अध्ययन करणारा असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं दृष्टांत कुशलो धीरो. एखादी गोष्ट पटवून देण्याकरता त्याला दृष्टांत सिद्धांत पटवून देण्याकरता देताही आला पाहिजेत, असा वक्ता असावा. आणि असा कीर्तनकार जर आणून उभा केला तर लोकांना ते हळूहळू योग्य सांगेल आणि योग्य पटेल आणि योग्य परमात्म्याच्या चरणाजवळ आपण जाऊन पोहोचाल. तेव्हा पण आपल्या जीवनामध्ये योग्य व्यक्ती भेटायला तयार नाही. आणि योग्य व्यक्ती भेटत नाही आहे म्हणून आमच्या जीवनाचं पतन होतं. आम्ही जीवनामध्ये परमार्थ करतो, पण परमार्थ करत असताना संगत चुकती. आणि संगत चुकीच्या व्यक्तीची. नेमकी ते चुकीचे व्यक्ती म्हणजे कोण असतात माहिती आहे का? ज्ञानोबा या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, चोराचिया संगे चोराच्या संगतीत जर निघालो तर ते आपला ठकून घात करतील. चोर 3 प्रकारचे आहेत. किती प्रकारचे आहेत चोर? 3 प्रकारचे. एक चोरी करणारे भामटे चोर, एक शहाणे चोर आणि एक छुप्पे चोर. किती चोर झाले? 3 चोर.
हां, लक्षात ठेवा. पहिला चोर म्हणजे कोणता? जो रात्री चोऱ्या करायला येतो तो पण ठकून काय करतो? आपला घात करतो. मूर्तीचे 4 पोरं. किती पोरं? 4 पोरं असे हाणले बापाने एक दिवशी, शपाळले धरून. 2-2 हजार घरातले चोरून मुंबईला पोरं पळून गेले. रस्त्यानं चालले, अर्ध्या रस्त्यात गेले, अंधार झाला. एक पूल होता, तिथे थांबले. जवळ एक झाड होतं. एक जण म्हटलं आपण पुलाच्या खाली लपणार, एक जण म्हणला झाडावर जाणार, तिसरा म्हणला मी दगडाच्या आड जाऊन लपतो. पण चौथा आहे ना, अशा 2-2 माळी घातलेला होता टपारण्या त्यांनी. ते म्हणलं आपल्याला काहीच घेणं नाही, आपण रस्त्यावरच झोपणार. झोपल्या रस्त्यावर. बोलू नका. चौघची चौघ आराम करतात, तेवढ्यात एक मोठ्या चोराची टोळी आली. मुलांनो, कोण आली? चोरांची टोळी आली. एका चोराचा पाय लागला, जे रस्त्यात झोपलेलं होतं का त्याला. ते चोर तर हेडगळून खाली पडलं. ते बाकीच्या चोराला म्हणतात, अरे थांबा थांबा, इथेच असा मी, पुढं गावात जायचं कामच नाही. एक जण म्हणलं, रस्त्याला पडलेल्या व्यक्तीकडे काय असतं का? आणि रस्त्याला कोण पडतं? आहे की नाही? कोण पडतं रस्त्याला? याच्याकडे काय असणार आहे? असं म्हटल्याच्या नंतर त्याला राग आला ना, कारण तो कोण होता? माळकरी होता. ते म्हणे, खबरदार आपल्याला पेताड म्हणशाल तर 2-2 माळी येतात 1.5 किलोच्या. वारकरी, हाडाचा वारकरी, आणि तुम्ही एखादच धरलेली आज, आणि तुम्ही दारू पिणार म्हणता. दुसरा चोर म्हणला, अरे थांबा घ्या. तिसरा चोर म्हणला, या माळकऱ्याकडं तर काहीच नाही, याच्याकडं काय असणार आहे? काहीच नाही. अरे काहीच नाही काय म्हणता? पठ्ठ्याकडं 2,000 रुपये आहेत. किती येतं? एक चोर म्हणला, याचा स्क्रू ढिल्ला दिसतो, 2,000 घेऊन रात्री रस्त्यावर कोणी झोपल का पैसे घेऊन? ते म्हटला, एकटा नाही बाबांनो, एक पुलाखाली आहे, एक झाडावर आहे, एक दगडाच्या पलीकडे, एकटा नाही. प्रत्येकाकडे 2-2 हजार आहेत. आता चोरानं काय आरती केली असेल का त्याची? सुख करता दुःख हरता ठकवुनी घात करतील, चोराची या संगे क्रमिता पैपंथ. चोराच्या संगतीत गेलं की ते आपला ठकून घात करणारच. हा एक वर्ग चोराचा आहे, हा गौण वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे, महाराज सांगतात, वरकड मिळाले ते अवघे चोरगा. जे आपल्या जवळचे आहेत का, हे सगळे चोर आहेत. पहा, पोरग चोर, बायको चोर, नवरा चोर, हे सगळे चोट्टेच आहेत, सगळे चोट्टे. यांच्यापासून सावधान राहा. उदाहरण देऊन वेळ घेत नाहीये मी तुमचा. तिसरा चोर आहे महत्वाचा. जो चोर बाहेरचा होता तो महत्वाचा नाही. जे घरात आपल्या शेजारी ताटाला ताट लावून खातात आणि सगळी संपत्ती हिसकावून घेतात, नावावर करून घेतात, आपल्याला कमरात लात घालून मंदिरात काढून देतात. जा आता, इथे राहू नको घरात, म्हाताऱ्याला म्हणा. असे जे आहेत ना चोर, यांच्यापासूनही भीती नाही, त्यांच्यापासूनही भीती नाही. परमार्थामध्ये सगळ्यात जास्त भीती आहे आतल्या चोरापासून, बाहेरच्या पेक्षा. आणि ते आतले महत्वाचे 3 चोर आहेत. अभंगाचं 2रं चरण. काम क्रोध लोभ घेऊन या संगे, काम क्रोध लोभ घेऊन या संग, काम क्रोध लोभ घेऊन या संग,
तोची मुखी परमर्थाची घेऊन निघे तोची मुखी काम क्रोध लोभ घेऊन या संगे काम क्रोध लोभ घेऊन या संगे सर्वथाची घे तोची आतले 3 शत्रू महाभयंकर आहेत हे चोर. काम, क्रोध, लोभ हे 3 चोर आहेत. पहिला चोर आहे काम. कामाजी कोतवाल याने नागविले नाडिले बहुतांशी कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतांशी हरे हराचे कामाजी कोतवाल याने नागविले बहुताशी. छोटे छोटे नाही हो, हरिहराची आबरू घेतो. त्याला भीती नाहीये. हरी असो की हर असो, बाकीच्याची काय बिशाद आहे हो. बाकीच्याची काय बिशाद. एवढा मोठा भयंकर आहे हा. पण या कामाला 1 जणांनी मात्र दंड ठोपटले कामाला. खेळिया माझी हनुमा शहाणा, हनुमा शहाणा, खेळिया माझी हनुमा शहाणा, खेळिया माझी हनुमा शहाणा. न पडे काम विष्णी रे, न पडे काम विष्णी रे, न पडे काम विष्णी रे, न पडे काम विष्णी रे. राम करायचे कोरच कैसा, राम करायचे कोरच कैसा, राम करायचे कोरच कैसा, राम करायचे कोरच कैसा. म्हणून कैसे भांडण रे, म्हणून जायचे झालो रे. म्हणून कैसे भांडण रे, म्हणून जायचे झाले रे. ऐक खेळिया, ऐक खेळिया तुझं सांगितले असं जाणून खेळ रे. ऐक खेळिया तुझं सांगितले असे जाणून खेळ रे. ऐक खेळिया ऐक खेळिया चार तोंडाचे गेले, 6 तोंडाचे गेले, सगळे गेले. हनुमानजी मात्र एक भरले. कामाला जिंकणं सोपं नाहीये. क्रोध आणि लोभ एका एकावर मोठं बोलता येईल. हे महानतम चोर आहेत. यांच्या संगतीत परमार्थ होत नाही. जर कोणी काम विकाराला धारण करून परमार्थ करत असेल, क्रोध धारण करून परमार्थ करत असेल, लोभ धारण करून परमार्थ करत असेल, तर त्याला मूर्ख म्हणतात ज्ञानोबराय. परमार्थाशी रे घेतोची मूर्ख. क्रोध करून कुठं भक्ती होत असते का?
मनात लोभ ठेवून कुठे भक्ती होत असते का? मनामध्ये काम ठेवून कुठे भक्ती होत असते का? तो तर मूर्ख आहे. ज्ञानोबा सांगतात, परमार्थाशी रे घेतोची मूर्ख, काम क्रोध लोभ घेऊनिया संगे. यांच्या संगतीत भक्ती होत नाहीये. शुद्ध भक्ती करता आली पाहिजेत मायबापांना. शुद्ध भक्ती करता का भक्ती बाळांना तुम्ही? विटाळले चित्त काम क्रोध. हे चित्त आपलं दूषित झालं या कामक्रोधामुळे. त्याला पवित्र करा. पवित्र केलं पाहिजेत. पवित्र करण्यासाठी अनेक साधनं येतात. भगवंताचं नामचिंतन करता. बरेच लोक आम्हाला विचारतात, महाराज जप करायचा हो, जप किती करावा? काही लोकांचे प्रश्न आहेत. एक जण म्हणला, बाबा जप कोण्या माळीवर करावा? जप कोणत्या माळीवर करावा? कारण माळ एक नाही आहे. एक तुळशीची माळ आहे, एक रुद्राक्षाची माळ आहे, एक पुत्रावंतीची माळ आहे, एक वैजयंतीची माळ आहे, एक स्फटिकची माळ आहे, आणि लय झालं तर कवड्याची माळ आहे. माळी भरपूर आहेत. कोण्या माळीवर जप करावा हाही प्रश्न आहे. माळ सापडली तर कोणत्या देवाचा जप करावा? प्रश्न सुरुवातीपासून आमचे प्रश्न संपतच नाही आहेत. माळीवर जप करावा की ते एक यंत्र आलं पाहता. बरेच लोकांच्या असं बोटात असतं पाहते. काय म्हणतात त्याला? हां, जपयंत्र. ते बोलते ते एकीकडं, दाबते ते एकीकडं. काय महाराज लयच आपलं चालू आहे बरं का, लय मस्त जप चालू आहे. अरे ते बटन तर बंद करणं. बटन चालून जप चालू. जप करताना बोललं नाही पाहिजेत. मौन असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजेत, एकांतात असलं पाहिजेत. जपाच्या 2 प्रकारच्या माळी असतात. किती? एक 108 मण्याची माळ आणि दुसरी 27 मण्याची माळ. जी 27 मण्याची माळ तुम्हाला कुठेही सोबत घेऊन फिरता येते, पण 108 मण्याची माळ कुठेही घेऊन सोबत फिरता येत नाहीये. स्नान झाल्याच्या नंतर मग तुमचा जो नित्यनेम आहे तिथेच तुम्ही एका आसनावर बसून जप नित्यनेमाचा गुरुप्रदत्त मंत्राचा करू शकता. बरेच लोक माळ सकाळी सकाळी जपतात आणि जपणं एक माळ ओढणं झाली की खुटीला अडकून टाकतात. इथं बरेच असते ना. हां, लक्षात घ्या जरा. माळ कधी धरून खुटीला टांगली नाही पाहिजेत. माळ खुटीला टांगण्याचा विषय का? टांगल्या काय जातं तुम्हाला चांगलं माहिती आहे माझ्यापेक्षा. काय टांगल्या जातं? हां, काळ्या पिशवीत घालून आणता तुम्ही. माळ खोटीला टांगण्याचा विषय नाही. माळ जपत असताना ती वस्त्राच्या आत जपावी, त्याचं शास्त्र आहे. 108 मण्याची माळ उघडी जपू नये. एक वस्त्र असावं. मातावर्गांच्याकडे पदर असतो, त्या पदराच्या आड जपू शकतात. आमच्याकडे काय मोठा अवघड आहे, आम्ही जपतच नाही आहेत, काही प्रश्नच नाही. जपण्याची पद्धत दोन्ही हातानं जपतात काही काही अशी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, दोन्ही हाताना. बस ती जर ऊसाची असती तर रसच निघला असता. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कोण्या बोटानं जपायचं? हा बोट लागू द्यायचा नाही माळीला. हा बोट लागू द्यायचा नाही माळीला.
तरंजणी आणि करंगळी याचा स्पर्श कोण्याही मण्याला झाला नाही पाहिजे. जप करणारे लक्षात घ्या. उरले किती बोट? 3. 3 पैकी हे 2 महत्वाचे आहेत, अनामिका आणि अंगठा. या दोन्हीच्या साह्यानं माळा धारण करायची 2 बोटावर. लक्षात घ्या. अनामिका करंगळीच्या जवळचं बोट आणि अंगठा राहील लक्षात सगळ्यांच्या. ह्या 2 बोटावर माळा, मधल्या बोटानं मणी ओढायचा फक्त. ह्या बोटाचा स्पर्श नाही झाला पाहिजेत. मधल्या बोटानं मणी ओढायचा माळ ओढत असताना. आणि ओढायचा म्हणजे मंत्र पूर्ण झाल्यावरच मणी पुढे लोटायचा. मंत्र पूर्ण झाल्यावर पुढे लोटायचा. चुकून जर कोणी अचानक आलं, तुम्हाला जर बोलावं लागलं, माळेमध्ये मेरूपर्यंत तुम्ही पोहोचले नाही आहेत, मध्ये जर बोललात तर पुन्हा ती माळ तिथे सोडून पुन्हा पहिल्यापासून जप सुरू करायचा. माळ खंडित पूर्ण होईपर्यंत बोलायचं नाही, नाही तर खंड झाला की पुन्हा पहिल्यापासून. 108 मण्यापर्यंत तुम्ही पोहोचले शांत चित्तात जप करत, अतिशय शुद्ध पद्धतीनं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जेव्हा तुम्ही मंत्र म्हणायला लागले आणि मेरूपर्यंत आले, आता मेरूला ओलांडून जायचं नाही. मेरू पर्वताला ओलांडायचं नाही, मेरूपासून पुन्हा परत यायचं. हा मेरू मणी आहे. इथपर्यंत तुम्ही जप करत आलात, इकडे नाही जप करायचा, पुन्हा इथून रिटर्न उलटी माळ करायची जप. पुन्हा मेरूपर्यंत, पुन्हा इथून उलटी. ही पद्धत आहे जपमाळेची. राहीन का लक्षात? ही अशी पद्धत आहे. अशा किती माळा जपायच्या? किती माळा? प्रत्येक श्वासाश्वासाला नाम आलं पाहिजेत. आपली जोपर्यंत श्वासाची माळा तयार होत नाही तोपर्यंत ही माळा आपल्या हातातून सुटली नाही पाहिजे. सासू की माला में सिमरू में पी का नाम. साधनेची माहिती घेणं गरजेची आहे. कोणतीही साधना करायची असेल तुम्हाला, साधारण माळ जपायची आहे तर एवढी माहिती आहे तिच्या बाबतीत. माळीच्या बाबतीत जरी, आता मी तर शुल्लक सांगितले तुम्हाला चलता चलता. मंत्राची माहिती वेगळी आहे. मंत्र कोणता मंत्र जपावा? गुरु प्रदत्त मंत्र वेगळा, उघडा मंत्र वेगळा, उच्चारायचा मंत्र वेगळा, मनात जपायचा मंत्र वेगळा, आतल्या आत ऑटोमॅटिक चालणारा मंत्र वेगळा. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. प्रत्येक जप भिन्न भिन्न आहे. प्रत्येक साधना भिन्न भिन्न आहे. तुळशीला पाणी जरी घालायचं ना मातानो, अगोदर अध्ययन करणं गरजेचं आहे की कोण्या दिवशी तुळशीला पाणी घातलं नाही पाहिजेत, कोण्या दिवशी घातलं पाहिजेत. जर तुळशीनं निर्जला एकादशी धरलीच, तुम्हाला माहिती आहे का, एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला पाणी टाक. आज एकादश आहे, आज एकादश आहे, आणि चुकून तुळशी मातेनं निर्जला एकादशी धरली, गृहीत धरा. तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. मग निर्जलेच्या दिवशी तुम्ही तुळशीला बळजबरीनं पाणी पाजू राहिले. पे पाणी. तिचे एकादशीचं व्रत तुटलं. अपराध कोणाला लागला? पाणी घालणाऱ्याला लागला. मग पाणी कसं घालावं, कधी घालावं त्याचंही शास्त्र आहे. बेलाचं पान कधी तोडावं, कधी तोडू नये त्याचं शास्त्र आहे. झाडाचं फूल कसं तोडावं त्याचं शास्त्र आहे. कसं वाहावं त्याचं शास्त्र आहे. कोण्या देवाला किती परिक्रमा कराव्यात त्याचं शास्त्र आहे. प्रत्येक गोष्टीचे बारकावे येतात धर्मशास्त्रामध्ये, आणि हे बारकावे आपल्याला कळणं अनिवार्य आहेत परमार्थामध्ये. ह्या बारकाव्याच्या पद्धतीनं मग मात्र आपण साधना हळूहळू शुद्ध करायला लागतो, पवित्र करायला लागतो. अवघ्या वाटा झाल्या उचित
साधनेची प्रणाली सांगितली आहे शास्त्रानं, आणि साधनेची प्रणालीसोबत महत्त्वाची गोष्ट आहे भाव, महत्त्वाची गोष्ट आहे भक्ती. ही जर तिला धरून असेल तर परिपक्वता आहे. आणि जर आपल्यासोबत ही भावात्मक अशी साधना नसताना केवळ काम विकार आहे, क्रोध विकार आहे, लोभ विकार आहे आणि विकारात्मक साधना जर असेल तर तो मूर्ख आहे, तो साधक नाही बनू शकत. तर तो सिद्ध कधी बनणार आहे? काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी रे घेतोची मूर्ख. माणसाची गत कशी झाली आता थोडक्यात सांगतो, आता प्रमाण म्हणू नका कोणतंच. एखादी शिळा कमरेला बांधली, बांधल्याच्या नंतर त्याने समुद्रात उडी टाकली, तो बुडणार का वरती येणार? बांधोनिया शिळा पोहू जाता सिंधू, 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 बांधोनिया शिळा पोहू जाता सिंधू. बांधोनिया शिळा, दगड बांधून पाण्यात उडी टाकली की तो जसा डुबतो, हे झालं उदाहरण. तशी माणसाची दशा झाली. ज्ञानोबराय सांगतात, सिद्धांतामध्ये ज्ञानोबराय पुढे सांगतात, देह गेह भ्रांती सांडोनिया द्यावे, साधन करावे शुद्ध मार्गे. दोन दगड बांधून उडी टाकणं म्हणजे काय? देह आणि गेह ह्या दोन गोष्टीला बांधून संसारात उडी टाकली आपण, मग डुबणार नाही तर काय होणार आहे? देहाचं ममत्व आणि गेह म्हणजे घर, देह म्हणजे मी आणि घर म्हणजे माझं, मी माझं, मी माझं, हे जे दोन दगड बांधून संसार रूपी सागरामध्ये उडी टाकली साधकाने, पावे मतिमंदू मृत्यू शीघ्र, त्याला मृत्यू नक्की ग्रासणार.
जर तुम्हाला शुद्ध साधन करायचं असेल, पवित्र साधन करायचं असेल, तर या मध्य संसारामध्ये न गुंतता, मध्य स्थितीत न गुंतता एकच करा, शुद्ध साधन करा. शेवटी ज्ञानोबा शेवटच्या चरणात सांगतात, शेवटच्या चरणात साधन करावे शुद्ध मार्गे ज्ञानदेव म्हणे तरीच साधेल, तरच साधल्या जाईल. पहा, शुद्ध मार्गानं साधन केलं तर, साधन चांगलं नाही केलं तर नाही तरी चळेल मध्यभागी, त्याला संसारात डुबावं लागेल. आणि ज्यांनी संसारात आपल्याला तारलंय, ज्ञानोबाऱ्यानं आपल्याला तारण्याचाच प्रयत्न केलाय. ज्ञानोबाऱ्यानं भगवंताकडे मागणी मागितली आहे. काय मागितली आहे? आता विश्वात्मके देवे. पुढे म्हणा, येणे वागयज्ञ तो शावे, तो शोनी मज द्यावे पसाय दान हे. ज्ञानोबारायनं दान मागितलं. कोणतं दान? पसाय दान, प्रसाद रूपी दान. पसाय दान म्हणजे काय? प्रसाद रूपी दान ज्ञानोबारायनं मागितलं. मला दान पाहिजेत, प्रसाद रूपी दान पाहिजेत. हे दान मिळण्याकरता मी यज्ञ करतो. ज्ञानोबाराय सांगतात वागयज्ञ. कोणता यज्ञ? वागयज्ञ. तोषावे, देवा तुम्ही खुश व्हा त्याने. तोषावे, तोषावे म्हणजे खुश व्हा, प्रसन्न व्हा. मी तुमच्या पुढे कोणता यज्ञ?
वाघयज्ञ, ज्ञानेश्वरी रूपी वाघयज्ञ, अमृतानुभवरूपी वाघयज्ञ, हरिपाठ रूपी वाघयज्ञ, नामरूपी वाघयज्ञ तुमच्या समोर करतो. हे विश्वात्मक देवा, वैयक्तिक नाव नाही घेतलं. येणे वागयज्ञ तो शावे, तो शोणी मज द्यावे, पसाय दान हे. मागा ज्ञानोबा आहे, काय पाहिजे तुम्हाला? स्वतः करता काहीच मागितलं नाही. पहिली मागणी केली, पहिली नाही तशा तर या दुसऱ्या ओबीपासून मागण्या केल्यात. सगळ्या ओव्या किती येतात पसायदानाच्या? हो, काय माहिती, सांगा सांगा. 5, 7 का 9? बरं, घरी गेल्यावर मोपा. आता नका बेरीज करू, वजाबाकी करू. शेवटची ओवी आणि पहिली ओवी दोन्ही सोडून द्या. मधल्या सगळ्या ओव्यात ज्ञानोबारायनं मागणी केली. त्याच्यापैकी 2 नंबरच्या ओवीत 3 मागण्या केल्यात. किती मागण्या येतात? आता सगळ्या मागण्या सांगायला पसायदानवर चिंतन करावं लागेल आपल्याला, आणि ते 8 दिवस चालेल, 1 दिवस नाही चालणार. जे खळाची व्यंकटी, जे खळ लोक आहेत ना, त्यांची जी वाईट प्रवृत्ती आहे, व्यंकटी वाईट प्रवृत्ती, ती वाईट प्रवृत्ती नष्ट हो. जे खळाची व्यंकटी सांडो. नुसती त्यांची वाईट प्रवृत्ती नष्ट हो का? नाही. ज्ञानोबा एवढ्यावर समाधानी नाही झाले. तया सत्कर्मरती, त्या सगळ्यांचं कीर्तनात मन लागलं पाहिजे, सत्कर्मामध्ये त्यांना आनंद आला पाहिजेत. अशा सप्ताह यज्ञात त्यांना अन्नदान करण्याची इच्छा झाली पाहिजेत, पंगत घालण्याची इच्छा झाली पाहिजेत, दान करण्याची इच्छा झाली पाहिजेत, पुण्य करण्याची इच्छा झाली पाहिजेत. सत्कर्म रती वाढो. सत्कर्मात प्रेम वाढलं पाहिजे त्यांचं. करणं म्हणजे अहंकारासाठी नाही हो. काय काय सांगतात, आपण करतो, आपण इतकं दिलं, हे नाही. रती प्रेमाने दिलं पाहिजेत, अहंकारानं नाही आहे. भूता परस्परे पडो, एकमेकाचं प्रेम. आता 3 विश्लेषण मोठे आहेत, मला सांगायचं नाही आहे, परंतु ज्ञानोबाऱ्यानं ही विश्वात्मक मागणी विश्वात्मक परमात्म्याला केलेली आहे. शुद्ध जर साधना केली तर आपल्याला हे सगळं साधल्या जातं ज्ञानोबाराच्या कृपेने. ज्ञानोबारा आपल्याला प्रदान करतात. म्हणून एकदा सगळ्यांनी दोन्ही हात वरती करूयात आणि त्या माऊली ज्ञानोबारायांचं मोठ्या प्रेमाने भजन करूयात. ज्ञानेश्वर चोराच्या संगतीत राहू नका, मग बैसता संताची संगती. कळू येईल कमळापती, आपुले कोणीच नवती. निश्चय चित्ती दृढ झाला, संताच्या महापुरुषाच्या सहवासात या. महापुरुषाच्या सहवासात आपलं कल्याण होतं, आपल्या जीवनाचं कल्याण होतं. अशा महापुरुषाची संगती आपल्याला जीवनामध्ये लाभत राहो अशी मंगलमय प्रार्थना करतो आणि अभंगाला विरामाकडे नेतो. धावत्या वेळात अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच आहे असं माझं मत नाही, असा नाही असंही नाही. जशी सद्गुरुनाथानं सदप्रेरणा दिली त्या पद्धतीनं विषयावर प्रतिपादन करण्याचा हा छोटासा प्रयत्न 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये कीर्तन सेवा करण्याचा हा प्रयत्न केला. आपण सगळ्यांनी आमंत्रण दिलं आणि त्या मंत्राला मान देऊन इथपर्यंत येऊन पोहोचलो. आमच्यासोबत आज माऊली महाराज आहेत उपस्थित. अतिशय सुंदर महाराजांना पहिली चालही म्हटली, मृदंगही अतिशय सुंदर. आता ही एवढं सुंदर वातावरण आहे, असं वाटतं कौरकच लाव, पण त्याला मर्यादा असते. म्हातारी वयोवृद्ध माणसं बसली आहेत, सगळ्यांना धन्यवाद देतो. आता उरलेत कार्यक्रमाचे 2 दिवस आपल्या, उद्या आणि परवा. असाच आनंद सगळ्यांनी लुटत राहावा. आपल्या हातातून ईश्वरानं असंच कार्य संपन्न करून घ्यावं अशी मंगलमय प्रार्थना करतो आणि 2 सूचना देतो. येणाऱ्या
16 मे ते 22 मे पर्यंत भव्य दिव्य श्रीमद भागवत कथेचं आयोजन श्रीधाम वृंदावनला आहे. कन्हैयाच्या पवित्र भूमीमध्ये ब्रह्म मुहूर्तावर भागवत कथा होणार आहे. सकाळच्या ब्रह्म मुहूर्तावर पहाटे 4 वाजता कथा असते पहा. खूप वेगळा आणि आगळा आनंद असतो. आपल्या पंचक्रोशीतील हजारोच्या संख्येनं भाविक सोबत असतात. यावर्षी अधिक महिना आहे, पुरुषोत्तम मास आहे आणि त्या पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं कन्हैयाच्या भूमीत 7 दिवस राहण्याचा योग आहे. 7 दिवस राहायला मिळेल. तिथे बरसाणा राधाजीचं गाव पाहायला मिळेल. गोवर्धन पर्वत कन्हैयानं जो बोटावर धारण केला त्याची 7 कोसाची परिक्रमा आपल्याला करायला मिळेल. यमुना मैयेचं स्नान मिळेल. कालिया डोह पाहायला मिळेल. ज्या बन्सी वटावरती बसून श्यामजीनं बन्सी वाजवली तो बन्सी वट आपल्याला पाहायला मिळेल. कन्हैया महारास लीलेमध्ये महादेवजी स्वतः गोपीचं रूप धारण करून आले. त्या गोपेश्वर महादेवजीचं दर्शन, कात्यायनी मातेचं दर्शन, अतिशय सुंदर सुंदर स्थान आहेत पहा. आणि येणारे सगळेच प्रकारचे नसते, हौसे गौसे नवसे. मग त्याच्याकरता ताजमहाल, लाल महाल हे सगळं पाहण्याकरता सुंदर आहे. एवढंच नाही, राहण्याची व्यवस्था VIP आहे. ACची रूम आहे. नरम नरम एवढ्या मस्त गाद्या आहेत, कॉट आहेत, AC आहे, गार पाणी आहे, गरम पाणी आहे, फिल्टर पाणी आहे, चहावाल्याला चहा आहे, दुधाचा चहा आहे, कॉफी आहे, दूध आहे, बिगर दुधाचा चहा आहे, बिगर साखरेचा चहा, कॉक फिरवायचं जे पाहिजे ते तिथं नाव लिहिलेलं असतं, घ्यायचं. ताटावर जेवण, खुर्ची अशी टाकलेली असते पाप, खुर्चीवर बसायचं आणि जेवायला बसायचं. सगळी व्यवस्था चांगली केलेली आहे. फक्त कमी आहे आपण यायची. गेल्या 8 वर्षापासून मी कीर्तनातून सांगतो. यायचं ना बाबा, तुमच्यासोबत यायचं. आपल्या इथली बरीच भाविक मला वाटतं आश्रमातही येऊन गेलेली आहेत ना, मूर्ती आणण्याच्या निमित्तानं. मध्ये 1-2 वेळेस असे वैजापूरला आश्रमातही आपण आलेला आहात. आणि मूर्ती गावचा संबंध आमचा आत्ताचा नाही आहे, खूप वर्षाचा आहे. जेव्हा माहितीही नसेल, पूर्वीच्या काळात मी पकवाज वाजवलेलं आहे तुमच्या गावात येऊन. हे आमचे तिकडे लंगोटी यार आहेत तिकडे. हे ते राहायचे ढाले महाराज, ते म्हणायला राहायचे. ते चांगली सप्ते. त्यावेळेस अजून आनंद मस्त भरभरून यायचा. त्यावेळेस 8-8 दिवस इथे थांबलेलो पण आहे. त्याला खूप वर्ष झालेत. 25 वर्षाच्या अगोदरची घटना सांगत असेल मी, त्याच्याही अगोदरची असेल क्वचित. आणि आता वैजापूरला आश्रम आहे. महाराष्ट्रभर भागवत कथा, रामकथा, आदी शिवकथा, वेगवेगळ्या कथा करत फिरत असतो. आता उद्या जगन्नाथपुरीला कथा आहे, उद्याच जायचे. भगवान जगन्नाथजीच्या दरबारामध्ये 7 दिवस कथा आहे. परंतु आपल्या सगळ्यांना सादर आमंत्रण आहे वृंदावन बाकी बिहारीचं. येशाल ना मातांनो? कोणाकोणाला यायचं? जे येणार नाही त्याला शेजारणीची शपथ. आपल्याला काय करायचं आता, या का नका येऊ. ज्यांना यायचं असेल त्यांनी आधार कार्डाची फोटो किंवा झेरॉक्स भाऊकडे त्या ठिकाणी द्यायची आहे आणि मग ते आमच्याकडे येईल. त्याच्यावर रिझर्वेशन होतील. पत्रक मी मोबाईलला टाकेल, आता छापायला टाकले, गावात आणून मिळेल आपल्याला. ज्यांना यायचं असेल त्यांनी ह्या 1 महिन्याच्या आत सगळी नावाची नोंदणी होऊन रिझर्वेशन मिळणार आहेत. जायचे 16 मेला. सुट्ट्या असतात तेव्हा, कालावधी चांगला असतो, उन्हाळ्याचे दिवस असतात, कामं कमी असतात. म्हणून सगळ्याला सादर आमंत्रण आहे. वाणीला अतिशय सुंदर शूटिंग आहे का आज? यूट्यूबला आहे का? बरं बरं, धन्यवाद. कॅमेरावाल्यासाठी टाळ्या वाजवायच्या एकदा. छान. विठ्ठल जय जय विठ्ठल.